न्यू इयर. नवीन वर्षामध्ये आपण आज पहिला प्रार्थना, पहिले शुक्रवाराची प्रार्थना आणि आमच्यासाठी सुद्धा पहिलीच प्रार्थना. आम्ही पहिल्यांदाच या वर्षामध्ये एकत्र आलेलो आहोत प्रार्थनेसाठी. हालेलुया. आणि संपूर्ण हा जो वर्ष आहे आपल्यासाठी देवाचे आपण आभार मानत आहोत आणि देवाची जी योजना आहे आपल्या या वर्षासाठी ती सर्वांच्या जीवनामध्ये पूर्ण हो. प्रेज द लॉर्ड. तर आपण गेल्या महिन्यामध्ये भेटलो होतो डिसेंबर महिन्यामध्ये आणि तेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये आमची 2 रिट्रीट झाल्या. 2 रिट्रीट आम्ही आगमन काळामध्ये आमचे 2 रिट्रीट झाल्या. एक मराठी रिट्रीट आणि त्यानंतर इंग्लिश रिट्रीट. तर हे दोन्ही रिट्रीट जे आम्ही आगमन काळामध्ये आयोजित केले होते आणि बरेच लोकांनी म्हणजे दोन्ही रिट्रीटमध्ये 70-70 पेक्षा जास्त असे आले होते आणि ज्यांनी भाग घेतला आणि खरोखरच परमेश्वराचा त्यांना एक स्पर्श मिळाला. एक नवीन सुरुवात त्यांच्या जीवनामध्ये त्या रिट्रीटद्वारे झालेली आहे आणि बरेच साक्ष आमच्या सोमवारच्या प्रार्थनेमध्ये पुढे येऊन त्यांनी साक्ष सुद्धा दिली. आणि इंग्लिश रिट्रीटमध्ये बरेच युथ आले होते. 30हून अधिक युवक आले होते आणि त्यांनी सुद्धा साक्ष दिली. देवाचा स्पर्श त्यांना झाला. बरेच त्यांना म्हणजे अंतकरणामध्ये त्यांच्या देवाचा स्पर्श झाला की साक्ष देत असताना सुद्धा अश्रूद्वारे म्हणजे देवाचा इतका खोल स्पर्श त्यांना झाला की त्यांनी साक्ष दिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आपल्याला संधी त्याने दिली आणि आपल्याला या वर्षामध्ये सुद्धा पुष्कळ असे संधी आपल्याला प्रभू देत आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी त्याला आपल्या जीवनामध्ये ठेवण्यासाठी ख्रिसमसला आपण त्याला आपल्या जीवनामध्ये बोलावलेलं आहे आणि त्याच्यासह जीवन जगण्यासाठी. आणि काल आपण सण सुद्धा साजरी केला मरिया मातेचा, ज्याने परमेश्वराच्या शब्दाला तिच्या जीवनामध्ये तिने वर्ड ऑफ गॉड परमेश्वराच्या शब्दाला तिने आपल्या जीवनामध्ये स्वीकार केलं आणि तिने शब्द देह झाला. तिच्या पोटी तो जन्मला आणि त्याला तिने जन्म दिला. तर प्रिय बंधूंनो, आज आपण ऐकणार आहोत देवाचा शब्द म्हणजे परमेश्वराचा शब्द, वर्ड ऑफ गॉड चा महत्व आणि वर्ड ऑफ गॉड द्वारे आपण आपलं संपूर्ण जीवन आयुष्य जगलं पाहिजे. हालेलुया. म्हणा हालेलुया. हालेलुया. जानेवारीचा जो महिना आहे ते आपले पोप लिओ त्यांनी सुद्धा जे त्यांचं जे महिन्याचं जे हेतू असतो त्या या महिन्याचा हेतू आहे की देवाच्या वचनासह प्रार्थना. देवाच्या वचनासह प्रार्थना. आणि त्यांचा हेतू हे आहे की आपण अशी प्रार्थना करूया म्हणजे या महिनाभरामध्ये आपण सर्वजण अशी प्रार्थना करूया की देवाच्या वचनासह प्रार्थना करणे आपल्या जीवनाचे पोषण आणि आपल्या समुदायामध्ये आशेचा स्रोत बनव. हालेलुया. परमेश्वराच्या वचनासह प्रार्थना म्हणजे हे नवीन वर्षाची सुरुवात परमेश्वराच्या वचनासह. आणि हाच महिना आहे जानेवारी महिना की पोप फ्रान्सिस यांनी वर्ड ऑफ गॉड संडे म्हणजे दरवर्षी वर्षातून एकदा म्हणजे तो संडे रविवारी जानेवारी महिन्याच्या येतो एका रविवारी. आणि तो रविवार म्हणजे वर्ड ऑफ गॉड चा महत्व किती आहे ते समजण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल हे सर्वात जास्त वितरित केलेले पुस्तक आहे वर्ल्ड वाईड. ऑलवेज दर कितीही वर्षापासून जर एक पुस्तक आहे जो कधी जुना होत नाही आणि त्याच्या अनेक प्रती दरवर्षी वेगवेगळ्या भाषेमध्ये छापले जातात आणि ते विकले जातात. लोक घेतात ते. आणि जरी तिथे विरोध असला तरी कोणी बायबल अडवू शकत नाही, थांबवू शकत नाही. ते बायबल साठी खूप दरवर्षी डिमांड असतो. तर बायबल हे सर्वात जास्त वितरित केलेले पुस्तक आहे
आर्चबिशप रेनो स्पेशलला म्हणतात, परंतु ते कदाचित सर्वात जास्त हा असा पुस्तक आहे की ज्यांना याची भूक लागलेली आहे ना, ते त्याच्यासाठी काही पण करतील वाचण्यासाठी. परंतु ते कदाचित सर्वात जास्त धुळाने झाकलेले पुस्तक आहे, कारण त्या आपल्या हातात नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल हा असा पुस्तक आहे की जर आपण ना म्हटलेलं वाचाल तर वाचाल. जर आपण बायबल वाचतो आणि जर आपण बायबल वाचन केलं तर बायबल वाचनद्वारे आपलं तारण होईल. परंतु दुर्दैव हे आहे की हा तोच पुस्तक आहे जे सर्वात मोठा खजिना आहे ख्रिस्त सभेने आपल्याला दिलेला आहे. येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या प्रेषिताद्वारे दिलेला आहे. हा तोच पुस्तक आहे जो सर्वात मोठा खजिना असून सुद्धा हा तोच पुस्तक आहे की धुळाने झाकलेले हा पुस्तक आहे, कारण ते आपल्या दैनंदिन हातामध्ये नाही. आपण ते उघडत नाही, आपण ते वाचत नाही. तो ठेवलेला आहे. म्हणजे असं आहे की माझ्याकडे सर्व खजिना आहे ना, माझ्याकडे पैसा आहे, आय हॅव मनी इन माय बँक, आणि मी उपाशी जगत आहे. असंच होतो की माझ्याकडे खूप बँक बॅलन्स आहे, खूप पैसे आहेत, परंतु मी उपाशी आहे, उपोषणाने मी मरत आहे. का? कारण ते बँकेमध्ये जे पैसे तुझ्याकडे आहेत त्याचं ते तू वापर कर स्वतःसाठी नाही इतरांसाठी. पैसे असून त्याचा काय लाभ की मी स्वतःसाठी माझ्याकडे खाण्यासाठी मी सुद्धा ते पैसे वापरत नाही. त्याचप्रमाणे बायबल हा असं पुस्तक आहे, सर्वात मोठा खजिना आपल्याला देवाने दिलेला आहे. आणि बायबल असं म्हटलेलं जातं की दिस इज गॉड लव्ह लेटर. हालेलुया. देवाचं प्रेम पत्र. देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्याला बायबल, आणि याच्यामध्ये हा एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये अनेक पुस्तकं आहेत. बायबल एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये अनेक पुस्तकं आहेत. नव्या करारामध्ये इतके आहेत. मॅथ्यू, मार्क, लूक, जॉन शुभवर्तमान आहेत, आणि संत पौलाने लिहिलेले असे अनेक पत्र आहेत. संत जेम्स, संत पीटर, संत योहान, प्रकटीकरण, आणि त्याचबरोबर जुन्या करारामध्ये किती आहे हे अनेक. परंतु हे सर्व अनेक पुस्तक याद्वारे परमेश्वर आपल्याशी हे सांगू इच्छितो की मी तुमच्यावर प्रेम करतो. बायबल हा तोच पुस्तक आहे जो कधी जुना होत नाही. तो असा पुस्तक आहे की तो जिवंत आहे, की तीच स्टोरी आपण मिसामध्ये येतो, कधी कधी आपण तीच वाचन ऐकतो. अरे ते वाचन मी ऐकलेलं आहे, मला माहित आहे. तो शुभवर्तमान, मला ती गोष्ट माहित आहे. तो उद्रा मुलाची गोष्ट मला माहित आहे, आणि जोनाची स्टोरी माहित आहे. उत्पत्ती, आदम आणि हव्याला देवाने निर्माण कसं केलं सर्व माहित आहे. परंतु हा लिव्हिंग वर्ड आहे, जिवंत असा शब्द आहे की प्रत्येक वेळी जेव्हा आपण वाचतो तर आपल्याला त्या दिवसासाठी आपल्याला पोषण मिळतो. त्यामुळे प्रभू येशूने आपल्याला आमच्या स्वर्गीय बाप्पा, आमच्या स्वर्गातील बाप्पा, त्यामध्ये एक हेतू आहे की गिव्ह अस दिस डे आवर डेली ब्रेड. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. दररोजची भाकर आज आम्हाला दे. तर भाकर फक्त पोटासाठी नाही, कारण येशू ख्रिस्ताने स्पष्ट केलं की माणूस केवळ भाकरीने जगत नाही, परंतु देवाच्या प्रत्येक शब्दावर तो जगतो. हालेलुया. आमच्या दररोजची भाकर म्हणजे हे दररोज आपला पोषण, आपली भाकर असायला हवी, आणि याद्वारे आपण स्ट्रॉंग बनू शकतो. तर आपण बायबल आणि त्याचं महत्व आपल्याला माहित असेल, आपण ऐकलेलं आहे. परंतु पुन्हा ख्रिस्त सभेने आपल्याला हा महिना, पोप लिओ त्याने हा महिन्याचा हेतू हेच ठेवलेला आहे की बायबलद्वारे प्रार्थना. बायबलला तुम्ही वाचा आणि बायबलला तुमच्या जीवनामध्ये स्वीकारा. पोप फ्रान्सिस यांनी सुद्धा म्हटलं की न्यू टेस्टमेंट मस्ट बी इन द हँड्स ऑफ ऑल द कॅथलिक्स. की आपल्या बॅग मध्ये जर काही असं सामान त्याच्यामध्ये न्यू टेस्टमेंट असं पण आहे की पॉकेट साईज बायबल ते म्हणतात तुम्ही ठेवा, की कधीही तुम्ही वेळ मिळेल तुम्ही उघडून ते वाचू शकता. आणि आजकाल तर फोन मध्ये सुद्धा खूप ऍप्स आहेत ज्याच्यामध्ये बायबल आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत जॉन क्रिसोस्टम म्हणतात, पवित्र शास्त्र वचने
आपल्याला पुस्तकामध्ये बंद करून ठेवण्यासाठी नव्हे, तर ती आपल्या हृदयावर कोरून घेण्यासाठी दिली आहे. हालेलुया. वर्ड ऑफ गॉड इज नॉट गिवन टू अस की तुम्ही पुस्तकामध्ये बंद करून ठेवण्यासाठी. गॉड्स लव्ह लेटर अशासाठी दिलेलं नाही की मी एकदा वाचलं आता ते मी ठेवलेलं आहे. यासाठी दिलेलं आहे की आपल्या हृदयावर ते कोरून घेण्यासाठी दिलेली आहे. आणि त्याद्वारे आपण अशा प्रकारे ते वचन वाचले पाहिजे की ते आपल्या हृदयावर कोरलेली असो. पोप फ्रान्सिस आमंत्रण देतात, कारण जानेवारी महिन्यामध्ये प्रभू शब्द रविवारच्या माध्यमातून पोप फ्रान्सिस आपल्याला असे आवाहन करतात की आपण शक्य तितके दररोज देवाचे वचन आपल्या हातात घ्यावे, जेणेकरून ते आपली प्रार्थना बनेल. पोप फ्रान्सिस म्हणतात की दररोज देवाचे वचन, म्हणजे असं दिवस जाऊ देऊ नका की मी देवाचा शब्द आज वाचलंच नाही, की मी आज मी बायबल वाचलंच नाही, देवाचं वचन मी वाचलं नाही. असं होऊ नये. आपल्या दिवसाभरामध्ये आपण इतके व्यस्त असू नये की मी आज वाचलं नाही, परंतु देवाचा शब्द मी फक्त वाचलं म्हणजे देव माझ्याशी बोललं ते ऐकणे सुद्धा महत्वाचं आहे. हालेलुया. आता आपण ड्युटी करू शकतो की चला मी वाचायचंय, तर मी आपल्याला दररोज आपले टू डू लिस्ट असते की मला हे करायचंय, हे करायचंय, हे करायचं, त्यापैकी बायबल सुद्धा वाचायचं आहे. आणि टू डू लिस्ट म्हणजे मला करायचंय, तर आपण लगेच काय करू शकतो, आज वाचायचंय आणि मी वाचलं, बंद केलं, केलं म्हणजे टिक झालं माझं हे काम. परंतु प्रिय बंधू, एडवर्ड श्री एक थिओलॉजियन असे म्हणतात की प्रत्येक म्हणजे मिसामध्ये जे वाचन असतात आणि त्याद्वारे आणि दररोजच्या वाचनाद्वारे परमेश्वर आपल्याशी दररोज बोलतो हे आपण ऐकलं पाहिजे. म्हणजे मी वाचलं आणि देवाला मी ऐकला, देव माझ्याशी बोलला आणि तो वचन मर्याप्रमाणे ना तिने सर्व जे दूताने म्हटलं आणि जे मेंढपाळ आले आणि त्याने जे म्हटलं, तिने काय केलं, तिच्याविषयी सांगितलेलं आहे की तिने सर्व आपल्या मनामध्ये साठवून ठेवले. हालेलुया. तिने आपल्या मनामध्ये साठवून ठेवले. शी kept it in her pondering. तिच्यावर मनन करत ते तिने आपल्या मनामध्ये साठवून ठेवल्या. तर दररोज देवाचे वचन आपल्या हातात घ्यावे, जेणेकरून ती आपली प्रार्थना बनेल. पोप सेंट ग्रेगरी द ग्रेट म्हणतात, देवाच्या वचनातून देवाचे हृदय जाणून घ्या. देवाच्या वचनातून देवाचे हृदय जाणून घ्या. गॉड इज ओपनिंग हिज हार्ट. देव त्याचं हृदय आपल्या समोर उघडे करत आहे. आणि देव किती दयाळू आहे, देव किती प्रेमळ आहे, देव किती चांगला आहे, माझ्यासाठी काय योजना आहे, तो जणू काय आपलं हृदय उघडा करत आहे. आणि हृदय कधी उघडा होतो कोणाचं, जेव्हा ते बोलतात. पती पत्नी जेव्हा आपसामध्ये बोलतात तर ते जणू काय ते ओपन देअर हार्ट, सगळं उघडं केलेलं आहे, सगळं मी बोललेली आहे, सगळं काही बोललेलं आहे. देव आपल्याशी सगळं काही बोललेलं आहे. आणि वचनातून देवाचं हृदय जाणून घ्या की त्याच्या हृदयामध्ये माझ्यासाठी किती प्रेम आहे, माझ्यासाठी देव काय बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु कोशे 4:6 मध्ये म्हटलेलं आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. धुळीने तो पुस्तक पडलेला आहे आणि कोशे 4:6 मध्ये ज्ञानाचा अभाव आहे, देवाच्या ज्ञानाचा अभाव आहे. यामुळे काय होत आहे, दुर्दैव हे की माझ्या लोकांचा नाश झाला आहे. कारण त्यांना माझं हृदयामध्ये काय आहे त्यांच्या प्रती त्यांना माहित नाही. ज्ञानाचा अभाव आहे, ज्ञानाचा अभाव आहे. कारण देवाचं ज्ञान आपण घेत नाही. आणि आपण ते फक्त कॅथलिक असे आहोत ना की आपण ते मिसाला सुद्धा येतो आणि आपण वाचन ऐकलं आणि कधी कधी मिसा नंतरच जर आपल्याला विचारलं की आज काय ऐकलं, माहित नाही. काय ऐकलं माहित नाही. देवाचं वचन आज काय होतं माहित नाही. कारण आपण देवाला ऐकलंच नाही. आपण फक्त
जाऊन आलो, परंतु देवाला आपण ऐकलं नाही. ज्ञानाचा अभाव यामुळे लोकांचा नाश झाला आहे. संत जेरोम म्हणतात, शास्त्राचे अज्ञान म्हणजे ख्रिस्ताचे अज्ञान होय. जितका आपण शास्त्राचे अज्ञानी आहोत तितकेच म्हणजे आपण ख्रिस्ताचे अज्ञानी आहोत. जर मला शास्त्रामध्ये देव काय बोलत आहे, आज माझ्याशी काय बोलत आहे, नॉट काय तो बोलला, आज दररोजची भाकर आज आम्हाला दे. आज देव काय बोलत आहे आजच्या वचनाद्वारे, आज आपण प्रभू माझ्याशी काय बोलत आहे आज ना. परंतु जर आपण ते शास्त्राचे अज्ञानी आहोत म्हणजेच आपण ख्रिस्ताच्या अज्ञानी आहोत. संत जेरोम हे म्हणतात, जेव्हा आपण प्रार्थना करतो, आता प्रार्थना आणि बायबल वाचन हे म्हणजे एकत्र जातात. आणि संत जेरोम काय म्हणतात पहा, जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलतो, पण जेव्हा आपण बायबल वाचन करतो तेव्हा देव आपल्याशी बोलतो. हालेलुया. हा आहे डायलॉग, नॉट अ मोनोलॉग. जर मी बायबल वाचन करत नाही म्हणजे मी फक्त देवाशी बोलतो, पण देव म्हणतो अरे मला पण बोलायचं आहे तुझ्याशी. ते ऐकण्यासाठी आपले कान बंद आहे. आपण तो गाणं सुद्धा गातो ना, प्रार्थनेद्वारे मी बोलतो, तू वचनातून सांगतो येशू. तर हे एकत्र होतात. पवित्र मिस्सा बायबल वाचनाशिवाय अपूर्ण आहे. फादर असे म्हणणार नाही की डायरेक्टली आपण आज कम्युनियन वाटप करू, नाही. वाचन झाल्याशिवाय, वाचन ऐकल्याशिवाय पवित्र मिस्सा होऊ शकत नाही. कारण पवित्र मिस्सा याच्यातले दोन भाग असतात, लिटर्जी ऑफ द वर्ड, लिटर्जी ऑफ द युकरिस्ट. म्हणजे त्याचे दोन विभागणी असतात. प्रत्येक मिस्सामध्ये दोन विभागणी असते. लिटर्जी ऑफ द वर्ड की शब्दविधी, देव शब्दविधी, आणि मग अर्पणातून आपण म्हणतो की ख्रिस्त शरीर विधी. त्याला दोन विधी असतात. की इतकं महत्व आहे देवाचा शब्द की त्याला मिस्सामध्ये इक्वल स्टेटस आहे. हालेलुया. पण जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलतो, जेव्हा आपण बायबल वाचन करतो तेव्हा देव आपल्याशी बोलतो. आणि देव आपल्याशी कसा बोलतो इकडे सुंदरपणे म्हटलेलं आहे पहा, कॅटेकिझम ऑफ द कॅथोलिक चर्च पॅराग्राफ 104 मध्ये. पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्त सभेला तिचे पोषण आणि सामर्थ्याचा स्रोत सतत मिळत असतो. शास्त्रामध्ये, देवाच्या वचनामध्ये ख्रिस्त सभेला म्हणजे आपणाला पोषण आणि सामर्थ्याचा स्रोत सतत मिळत असतो. कारण ती बायबलला मानवी शब्द म्हणून नव्हे, तर जे ते खरोखर आहे म्हणजे देवाचा शब्द म्हणून ती स्वीकारते. आणि पहा पुढे काय लिहिलेलं आहे, पवित्र ग्रंथामध्ये म्हणजेच पवित्र बायबलमध्ये स्वर्गात असलेला पिता आपल्या मुला मुलींना प्रेमाने भेटायला येतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो. हालेलुया. असं कोणतं पुस्तक त्या जगामध्ये नाही की त्याचा जो ऑथर आहे, जो लेखक आहे, जेव्हा आपण कोणतं तरी पुस्तक वाचतो, बायबल हा एकच असं पुस्तक आहे की जेव्हा मी वाचतो तेव्हा याचा जो स्रोत आहे, जो सोर्स आहे, तो माझ्याशी, इकडे बघा काय लिहिलं आहे, पवित्र ग्रंथामध्ये स्वर्गात असलेला पिता आपल्या मुला मुलींना भेटायला येतो. कोणता ऑथर आहे की त्याचं पुस्तक जर मी वाचतो तर तो माझ्या बाजूला बसेल आणि माझ्या बरोबर बोलेल. फक्त बायबल एक असं पुस्तक आहे की जेव्हा मी ते वाचतो, स्वर्गातील असलेला पिता आपल्या मुला मुलींना प्रेमाने भेटायला येतो आणि त्यांच्याशी समोर काय तो बोलतो. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. हालेलुया. जेव्हा प्रिय बंधू आपण बायबल वाचन करतो, करायलाच पाहिजे, दररोज करायला पाहिजे. आणि हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की स्वर्गात असलेला पिता, असं कॅटेकिझम ऑफ द कॅथोलिक चर्च म्हणते की स्वर्गात असलेला पिता आपल्याला मुला मुलींना प्रेमाने भेटायला येतो आणि तो संवाद साधतो. ही स्टार्ट्स ओपनिंग, त्याचं हृदय आपल्याला उघडे करून तो सांगत आहे आणि तो आपल्याशी बोलतो. ते ऐकायला आपण तयार असले पाहिजे आणि आपण आपल्या मनामध्ये साठवले पाहिजे. प्रत्येक शब्द देवाचं, आता प्रत्येक शब्द देवाचा, प्रत्येक शब्द
तिमोथी 3:16 ते 17 मध्ये प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रज्ञ सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिक शिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त म्हणजे आपण सर्व देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. प्रत्येक काम चांगल्या कामासाठी सज्ज होण्यासाठी, इक्विप होण्यासाठी, देवाचं भक्त आपण सज्ज होण्यासाठी, इक्विप होण्यासाठी प्रत्येक शास्त्र प्रेरित शास्त्राने आपल्याला शक्ती देत असतो. आता काही आपण पाहूया की प्रत्येक वेळी देवाचा शब्द याद्वारे काय काय होतं. पहिले तर देवाचा शब्द म्हणजे आपल्याला बळकट बनवतो. असं कोणीच नाही की खरोखर देवाचा शब्द तो वाचतो आणि देवाला जर तो ऐकतो तर नक्कीच तो बळकट होतो. त्याच्यामध्ये एक शक्ती येते, त्याच्यामध्ये एक, कारण पहा मध्ये 4:4 म्हटलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. मी जेव्हा बायबल वाचायला मी सुरुवात केली आणि जेव्हा बायबल वाचतो दररोज, तर मी त्या बायबल वाचनाद्वारे देव माझ्याशी आज काय बोलतो ते मी ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि देव मग माझ्याशी बोलतो आणि तो वचन जे देव माझ्याशी बोलतो त्याद्वारे हे माझ्या जीवनामध्ये मी अनुभव घेत आहे. मग देवाचा शब्द मला बळकट बनवतो. हालेलुया, हालेलुया, सर्वांना हालेलुया. असे बरेच आम्ही पाहिलेले आहेत की काही देवाचे असे शब्द आहेत, आय कॅन डू ऑल थिंग्स थ्रू क्राइस्ट हू गिव्स मी स्ट्रेंथ, की ख्रिस्ताद्वारे जो मला शक्ती देतो त्याच्याद्वारे मी सर्व गोष्टी करू शकतो. असे काही बरेचसे असे वचन आहेत बायबलमध्ये की जेव्हा आपण ते स्वीकार करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, मग आपल्यामध्ये ती एक शक्ती देत असते की आपण आपल्यामध्ये आपला सेल्फ कॉन्फिडन्स जे आहे ते वाढत जातो. आणि त्या सेल्फ कॉन्फिडन्सद्वारे, आणि म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स पेक्षा मी म्हणू शकतो गॉड कॉन्फिडन्स वाढत जातो की देवावर आपले कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर, देवाची गरज नाही. गॉड कॉन्फिडन्स म्हणजे हा वचन आहे, आय कॅन डू ऑल थिंग्स थ्रू क्राइस्ट, नॉट बाय मायसेल्फ, थ्रू क्राइस्ट हू स्ट्रेंथन्स मी. हालेलुया. तर या वचनाद्वारे, अशा वचनाद्वारे प्रभू शक्ती देतो. आणि माझ्या जीवनामध्ये मी परिवर्तन पाहिलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी करण्यासाठी जे असाध्य वाटत होते ते करण्यासाठी प्रभूने मला शक्ती दिलेली आहे. आता मला एक आपल्यासमोर एक उदाहरण द्यायचं आहे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. या शब्दातच परमेश्वराचा शब्द माणसाला बळकट करतो, ते सत्य दडलेले आहे. आता एक देश आहे चिली ना, चिली हा देश आहे. तर त्याच्यामध्ये एक 2010 मध्ये एक घटना घडली होती. ती घटना आपल्यासमोर मला सांगावंसं वाटत आहे की देवाच्या वचनाद्वारे शक्ती बघा कशी मिळत असते. चिली मधील खाण कामगार, म्हणजे तिथे माइन्स आहेत, जे सोन्याचं ते खाण आहे, सोन्याचं खाण, गोल्ड माइन, त्याच्यामध्ये जे माइन्स मध्ये ना ते खाण मध्ये जे काही कामगार जात असतात आणि ते खूप खोल मध्ये जात असतात. एकेकाळेला काय झालं, 2010 मध्ये आपण मी वाचत आहे, 5 ऑगस्ट 2010 रोजी चिलीतील सॅन होजे खाण कोसळली. तेव्हा जगभरातील लोक 2300 फूट जमिनीखाली अडकलेल्या 33 खाण कामगारांच्या भविष्याबद्दल उत्सुक होते. 2300 फूट खाली, विचार करा, इतके खाली ते गेले होते आणि ती खाण कोसळली. बाहेर निघण्याचं बंद झालं, बाहेर निघण्याचं त्यांचं जे मार्ग होतं ते बंद झालं आणि ते अडकले होते. 2300 फूट खाली 33 जण अडकले होते.
69 दिवस 69 दिवस पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घालवावे लागले आणि नंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता आले. 69 डेज 69 दिवस ते खाली अडकले होते. आता विचार करा त्याच्यामध्ये की आता त्याचा अनुभव मी काही वाचलेला आहे. त्यांना असं वाटत होतं की आता आपण मरणार. इतके खाली 2300 फूट खाली आणि त्यांच्याकडे जे खाणं पिण्याचं जे होतं सामान ते सगळं म्हणजे 2 आठवड्यापर्यंत टिकणार होतं. त्याच्या पुढे त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि 69 डेज विचार करा त्या खोल 69 डेज ते त्या खाणमध्ये ते अडकले होते. त्याच्यामध्ये भीती की आता मी निघू शकणार नाही, माझं कुटुंब आणि माझं सगळं शेवट झालं, आता आपण एक करून इकडे सगळे मरणार असं त्यांच्यामध्ये विचार येत होता. परंतु त्या वेळेला आम्हाला जाणवले की आमच्याकडे फक्त एकच पर्याय होता आणि तो स्वतः देव होता. हालेलुया. इकडे त्यांचा अनुभव एक सत्य घटना आहे की त्यांचा अनुभव पहा. असे 56 वर्षीय व्यक्तीने CNN वृत्त दिले आहे की CNN चॅनल जे असतो, CNN चॅनल जे BBC आपल्याकडे जे टीव्ही न्यूज चॅनल, तिकडे CNN चे रिपोर्टर आहेत. त्यांना काय दिलं की आम्हाला त्या वेळेला आम्हाला असं जाणवलं की आता आमच्याकडे फक्त देवच राहिलेला आहे, आता आमच्याकडे काहीच नाही आणि आमच्याकडे कोणताच पर्याय, सर्व प्रयत्न संपले, आता फक्त देवच एक पर्याय आहे. आणि तिकडे एक 56 वर्षाचा जो एक मनुष्य होता, त्याच्या विश्वासाद्वारे पहा काय झाले. त्याचं नाव होतं हेनरी. हेनरीचा असा विश्वास होता की त्या कठीण काळात त्याच्या मित्रांना मदत करण्यासाठी त्याचा विश्वास महत्वाचा होता. मला खात्री आहे की या सर्व गोष्टींची शक्ती देवाच्या वचनातून त्याच्यावर विश्वास ठेवून आली आहे. म्हणूनच मी सर्वांना त्याच्या वचनावर विश्वास ठेवण्याचा आग्रह करतो. बोला हालेलुया. प्रिय बंधूंनो, त्या काळामध्ये, त्या अंधारामध्ये आणि जिथे त्यांना असं वाटत होतं की सगळं म्हणणार, तो हेनरी त्यांनी एक अशी भूमिका बजावली त्याने की त्यांनी देवाच्या वचनाची त्यांच्या 33 जण होते, 33 त्या सर्वांना त्यांनी तिथे देवाचं वचन घोषणा करून प्रभूवर विश्वास ठेवण्यासाठी त्याने आमंत्रित केलं. सर्वांनी प्रार्थना केली आणि देवाच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला. आणि असं लिहिलेलं आहे त्याने, मग त्याच्यानंतर तो बाहेर निघाले एक पुस्तक लिहिलं, द मिरेकल, की द मिरेकल, प्रत्येक क्षणी किती मिरेकल होऊ लागले, चमत्कार होऊ लागले. जेव्हा त्याने प्रभूच्या वचनावर त्यांना काय झालं, त्यांना शक्ती मिळाली की देव आपल्याला वाचवेल. त्यांच्यामध्ये जी भीती होती ती भीती निघून त्या देवाच्या वचनामुळे त्यांच्यामध्ये एक आशा निर्माण झाली की देव आपल्याला वाचवेल. सर्वांनी प्रार्थना केली की देव आपल्याला वाचवेल आणि तसंच झालं की त्यांना मदत येऊ लागली. लोकांना पहिलं तर असं वाटलं की हे सगळं मेले, परंतु नंतर त्यांनी काहीतरी संदेश पाठवला की आम्ही जिवंत आहोत आणि त्यांच्यापर्यंत मदत केली. ते फक्त इकडे लिहिलेलं आहे की त्याच्यावर की सर्व गोष्टींची शक्ती देवाच्या वचनातून त्याच्यावर विश्वास ठेवून आली आहे. बोला हालेलुया. हेनरीने एका मुलाखत त्याच्यानंतर घेतली, त्यामध्ये असं म्हटलंय की नायक, खरा नायक, द हिरो ज्याने आम्हाला इथून बाहेर काढलं तो येशू ख्रिस्त आहे. तो एकमेव उल्लेखनीय नायक आहे. लोकांनी आत किंवा बाहेर काही केले तरी तो सर्व सन्मान आणि गौरवास तोच पात्र आहे. आणि देवाच्या शब्दाद्वारे, देवाच्या वचनाद्वारे की त्यांचा विश्वास वाढला आणि त्यांना मदत मिळाली आणि ते सर्व 33 जिवंत बाहेर निघाले. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा श्रेय तो म्हणतो देवाच्या वचनावर, देवाच्या वचनावर. की प्रिय बंधूंनो, असे बरेच जे आहेत की देवाच्या वचनावर लोकांचं जीवन परिवर्तित होतो. हा खरोखर देवाचं वचन म्हणजे जिवंत आहे. देवाच्या वचनामध्ये आपल्याला आधार मिळतो, देवाच्या वचनाद्वारे आपल्याला धीर मिळतो, देवाच्या वचनाद्वारे आपल्याला शक्ती
जिवंत होतो, आजारी माणूस बरा होतो, असे आपण काही असे पाहू शकतो. दुसरी गोष्ट, देवाचं वचन काय करतं? पहिलं तर आपल्याला शक्ती देतं. देवाचं वचन आपल्याला, परमेश्वराचा शब्द आपल्याला आपली खरी ओळख देतो. आपण कोण आहोत? जग आपल्याला एक म्हणते आणि देवाचा शब्द आपल्याला आपण किती महत्वाचे आहोत हे देवाच्या शब्दाद्वारेच आपल्याला माहीत पडते की आपण किती किमती आहोत. जरी माझ्याकडे पैसे नाही, धन दौलत संपत्ती नाही, देवाचं वचन आपल्याला आत्मसन्मान आपल्याला मिळत असतो. बोला हालेलुया. परमेश्वर त्याच्या शब्दाद्वारे आपल्याला आपली ओळख देतो की मी त्याचा पुत्र आहे, त्याची पुत्री आहे, त्याचे माझ्यावर प्रेम केलेलं आहे, त्याच्या रक्ताने त्याने मला विकत घेतलेलं आहे. हे त्याचे शब्द आहे की तू माझ्या दृष्टीने अमूल्य आहे, तुझ्या डोक्यातले प्रत्येक केस मी मोजलेले आहे आणि मी तुझ्या रक्षण करेन. असं त्याचा शब्द आपल्याला की आपण किती महत्वाचे आहोत की आपल्यामधून भीती नाहीशी होऊन जाते. परमेश्वराचे वचन आपल्याला शिकवते की आपली ओळख आपल्या सामाजिक स्थितीवर नव्हे, कौटुंबिक परिस्थितीवर नाही, संपत्तीवर, शारीरिक आरोग्यावर किंवा कर्तृत्वावर अवलंबून नसते. तिसरी गोष्ट, परमेश्वराचा शब्द आपल्याला बरे करते, आपल्याला बरे करतो. बोला हालेलुया. हालेलुया. नीतिसूत्रे 4:20-22. देवाचा शब्द एक औषध आहे. औषध, मेडिसिन. आपण जेव्हा मेडिसिन घेतो पहा, हे वाचतोय आपण, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे, ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नकोस, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यांना लावतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. औषधाप्रमाणे आपण जणू काही ते औषध आपण जेव्हा खातो तर पोटामध्ये काय होते माहित नाही, परंतु आपण जर ताप आहे आणि जर मी तापाची गोळी घेतो तर काय होतं माहित नाही, पण ताप सुटतो. औषध त्याचं काम करतो. हालेलुया. हालेलुया. कसं होतो आपल्याला माहित नाही, आपण फक्त गोळी घेतो आणि आपण बघतो अरे ताप सुटला ना. गोळी आणि आपण हृदयाचा विकार असो की काय पण असो, गोळी जेव्हा आपण कशाला घेतो की आपलं डायबिटीस कंट्रोल मध्ये राहतो, हार्ट कंट्रोल मध्ये राहतो, ताप सुटतो आणि आपण गोळ्या घेत असतो. असा देवाचा शब्द आहे, एक औषधाप्रमाणे ते आपल्या संबंध देहाला ते आरोग्य देतात. हालेलुया. आपल्या हृदयाला, आपल्या मनाला शांती, संबंध शरीराला, आपल्या संबंध देहाला आपल्याला तो आरोग्य देतो. आपल्याला जो त्याचं कार्य करत असतो आपल्याला शक्ती देतो, आनंद देतो, शांती देतो, धीर देतो, समाधान देतो आणि आपल्या संबंध जीवनाला, आपल्या शरीराला तो आरोग्य देतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचा शब्द जर आपण नाकारला किंवा देवाच्या शब्दाला आपण तो प्राधान्य नाही दिला की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केला तर आपलाच नुकसान होतो. तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो. स्तोत्र 107:20. तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. परमेश्वराचा शब्द प्रकट करतो. परमेश्वराचा शब्द आरशासारखे आहे. दावीद राजाने दडवून ठेवलेले पाप परमेश्वर नाथान संदेशात करुणी उघड करतो. येशू याकोबाच्या विहिरीजवळ शुक्राने स्त्रीला पापी जीवन प्रकट करतो. देवाचा शब्द आपल्यामध्ये जे पाप आहे, आपल्यामध्ये जे उणीव आहे ते प्रकट करतो आणि आपल्याला दाखवून देतो की ना आपल्यामध्ये काय चुकलेलं आहे, आपल्यामध्ये काय पाप झालेलं आहे ते देवाच्या वचनाद्वारेच आपल्याला कळतो. परमेश्वराचा शब्द आपल्याला मार्गदर्शन करतो. नीतिसूत्रे 4:10-11. माझ्या मुला माझी वचने ऐकून घे,
म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिगत होईल. मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटाने चालवले आहे. प्रभू आपल्याला मार्ग दाखवतो. स्तोत्र संहिता 119:9. तरुण आपला वर्तन क्रम कशाने शुद्ध राखील, तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधूंनो, परमेश्वराचा शब्द आपल्याला मार्गदर्शन करतो की मी काय करायला पाहिजे, मी कसं जीवन जगायला पाहिजे, की मी देवाला, परमेश्वराचा शब्दच आपल्याला शिकवतो की देवाला की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हा प्रभूचा शब्द आहे. आणि जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपण प्रभूचं वचन म्हणतो की पहिले प्रभूचं राज्य तुम्ही शोधा, इतर गोष्टी तुम्हाला दिले जातील. जर आपण असं करायला लागलो, आपल्याला मार्गदर्शन देतो की आपल्याला काय करायला पाहिजे, कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे, कशा प्रकारे माझं पैशाचं मी काय करायला पाहिजे, माझ्यामध्ये जे गुण आहेत, माझं कुटुंब आहे मी कसं चालवलं पाहिजे, आपल्याला मार्गदर्शन मिळत असतो. हालेलुया. परमेश्वराचा शब्द अग्नीच प्रमाणे आहे. यिर्मया 23:29. परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हतोड्यांसारखे नव्हे काय. इतका सामर्थ्य आहे. परमेश्वराचे वचन अग्नीसारखे आहे. अग्नी काय करतं? अग्नी शुद्ध करते. अग्नीत टाकलेले सोने शुद्ध होते. देवाच्या वचनाचा आपल्या जीवनावर शुद्ध करणारा प्रभाव पडतो, ज्यामुळे आपल्या ख्रिस्ती विरोधी गोष्टी नाहीशा होतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अग्नीत टाकलेले सोने शुद्ध होते. देवाच्या वचन मध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते वाचत असताना रिट्रीट मध्ये जेव्हा आम्ही जातो आणि तिथे आपली तयारी होत असते आणि वचन ऐकूनच अंतःकरणामध्ये जो काही उकळी निर्माण होते, ते 2 शिष्य जे होते ते चालत होते आणि जेव्हा ते चालत होते त्या वाटेवरती ना चालत होते, जेव्हा एमाऊसच्या वाटेवर, आणि जेव्हा प्रभू येशू त्यांना शब्द बोलत होता तर काय होत होते, त्यांच्या जीवनामध्ये एक उकळी निर्माण होत होती आणि त्याच्यामध्ये एक शुद्धपण होत होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेला देवाचा शब्द ऐकत असताना माझ्या जीवनामध्ये ना काहीतरी जेव्हा सुरुवातीला जेव्हा प्रभूचा शब्द जेव्हा मी ऐकायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळी असं मला वाटायचं की माझ्या अंतःकरणामध्ये काय होत आहे, व्हॉट इज हॅपनिंग इन माय हार्ट. तर एका टाइमला तो प्रीचर जो होता त्यांनी असं सांगितलं की तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला काहीतरी होतो का जेव्हा इकडे प्रवचन दिला जातो. तर मी म्हटलं हात वर केला, होय असं होतो. आणि त्यांनी सांगितलं की दिस इज द पॉवर ऑफ द वर्ड ऑफ गॉड, की आपल्या अंतःकरणामध्ये जणू काही उकली, समथिंग इज बर्निंग, की आपल्याला ते शुद्ध करत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तुमच्या अंतःकरणामध्ये तो शुद्ध करत आहे, तुम्हाला तो बरे करत आहे. आणि देवाचा शब्द हातोड्याप्रमाणे आहे. खडकाला फोडून तुकडे तुकडे करणारा हातोड्यासारखे नव्हे काय, असा देवाचा शब्द आहे. आणि संत एफेसियस म्हणतात, पवित्र शास्त्राचे वाचन हे पापापासून वाचण्यासाठी एक उत्तम संरक्षण आहे. पापापासून वाचण्यासाठी हे उत्तम संरक्षण आहे. आणि 7वा, आपल्याला तो आव्हान करतो, आपल्याला तो काहीतरी करायला लावतो. परमेश्वराचं वचन असं आहे, बघा काय सांगितलं, परमेश्वराचा शब्द अस्वस्थ जे आहे त्यांना सांत्वन देतो, जे दुखी आहे त्यांना समाधान मिळतो, आणि जे आरामाने बसलेले आहेत, पापामध्ये बसलेले आहेत, त्यांचं जीव चैनीचे जीवन जगत आहेत त्यांना तो अस्वस्थ करतो, अस्वस्थ करतो. तो फिलिपाईचा जो जेलर होता, जेव्हा पौल त्याचं वचन म्हणतो, तो म्हणतो आता मी काय करावं, काय करू. पौल म्हणतो, जाऊन
पश्चाताप करा आणि बप्तिस्मा घ्या. तो स्वस्थ होता, तो अस्वस्थ झाला, आणि जे अस्वस्थ असतात ते स्वस्थ होतात. प्रेज द लॉर्ड. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, माझ्या मागे ये. लगेच त्यांनी आपले जाळे सोडले. पहा, लगेच काहीतरी होतो. लगेच जाळे सोडले आणि त्याच्या मागे ते गेले. देवाचा संदेश योनाकडे आला की उठ, निनवेला जा आणि त्यांना उपदेश कर. मग योना निघाला आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे त्याने तो गेला. तिसऱ्या अध्यायामध्ये, पहिले तो गेला नाही, मग तो गेला. देवाचं वचन त्याच्याजवळ आला, मग प्रभूच्या वचनाप्रमाणे तो गेला. हालेलुया, हालेलुया. शेवटी देवाचं वचन आपण कशा प्रकारे महत्व दिला पाहिजे. देवाचे वचन आपण वाचूया. देवाचे वचनामध्ये काय काय शक्ती आहे. देवाचे वचन जीवन निर्माण करते, विश्वास निर्माण करते, परिवर्तन घडवते, सैतानाला पळवते, आपले मन शुद्ध करते, चमत्कार घडवते, वागणूक सुधारते, परिस्थिती सुधारते, आनंद देते, संकटावर विजय मिळवते, आपली आध्यात्मिक भूक भागवते, मोहांना पराभूत करते, शक्ती देते, न दिसणारे गोष्टी अस्तित्वात आणते आणि आपल्या भविष्याची कायमची हमी देते. हाऊ टू रीड वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. शेवटी हाऊ टू रीड वर्ड ऑफ गॉड. नवीन आता सुरू होत आहे ना, नवीन वर्ष सुरू होत आहे. आपले बायबल आपल्याकडे जर आपण दररोज आपण वाचायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की मी काय वाचतो, तर मी आता हा पेज उघडतो, हा वाचतो, उद्या हा पेज उघडतो, हा वाचतो, मग हा पेज उघडतो. तसं नाही. आपण एक सिस्टमॅटिक पद्धतशीर वाचन करायला पाहिजे. आपण मिस्साचे वाचन घेऊ शकतो. रीड अ पॅसेज, कारण ते दररोज मिस्साचे वाचन एक ऑर्डर मध्ये असतो. रीड अ पॅसेज, त्याच्यावरती पुन्हा एकदा वाचा आणि त्याद्वारे त्यावर थोडं मनन करा. कोणता शब्द तुम्हाला भावलेला आहे. जर आजच्या शुभवर्तमानामधून कोणता शब्द तुम्हाला भावलेला आहे की देव जणू का तुम्हाला वाटत आहे काय बोलत आहे, ते तुमच्या अंतःकरणामध्ये ठेवा आणि त्याच्यावरती मनन चिंतन करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. परमेश्वराला जो मोठ्याने टाळ्या वाजवूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काही साक्ष घेणार आहोत.